दगडूशेठ गणपती ट्रस्टला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा, मुख्यमंत्री फडणवीसांची एक्स अकाउंटवरून घोषणा. निर्णयामुळे पर्यटन पायाभूत सुविधा विकासाला चालना मिळणार. पुणे पालिकेचा 33 कोटींचा सल्लागार खर्चावरून विरोधकांकडून उधळपट्टीचा आरोप. पुण्याची वाटचाल जीसीसी हबकडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्य. मोदीजी देशाला उत्तर द्यावं, नीट गोंधळावरून राहुल गांधींची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे परखड मागणी. विधान परिषदेमध्ये उद्धव ठाकरेंची केवळ 31.58% उपस्थिती, सदस्यांच्या उपस्थितीची आकडेवारी आली समोर. राहुल गांधी आज केरळमच्या दौऱ्यावर, नवीन सरकारच्या शपथविधी समारंभाला उपस्थित राहणार. प्रियंका गांधी केरळममधील शपथविधीला उपस्थित राहणार. नंदुरबारमध्ये राष्ट्रवादीत मोठ्या प्रमाणात इनकमिंग, निमगाव निंबोणीतील शेकडो महिलांचा पक्षप्रवेश. मोदींच्या आवाहनाला राज्य सरकारकडून प्रतिसाद, राज्य मंत्रिमंडळाची बैठक आता ऑनलाईन होणार. इतर महत्त्वाच्या बैठका देखील ऑनलाईन होणार. विश्वसनीय सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती. आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मुंबईत, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहावर महत्त्वाच्या बैठका. 11 ते 1 वाजेदरम्यान 3 बैठकांचा सिलसिला. जरांगेंचं आंदोलन हे शिंदे पुरस्कृत नाही, शिंदेंची इतकी संकुचित वृत्ती नाही. मंत्री उदय सामंतांचं टीकाकारांना प्रत्युत्तर. प्रत्येक नेत्याला वाटतं आपला नेता सर्वोच्च पदावर असावा, उदय सामंतांचं वक्तव्य. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिकच्या दौऱ्यावर, शिवसेनेच्या सर्व अंगीकृत संघटनांसोबत इगतपुरी आणि देवळाली विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीची बैठक. बैठकीमध्ये नगरसेवकांच्या अतिक्रमणावरून आरोप प्रत्यारोप होण्याची शक्यता. आमदार रोहित पवार यांचा आज लासलगावचा दौरा. कांद्याला मिळत असलेल्या कमी भावाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत साधणार संवाद. बुलढाण्यातील खामगाव शहरामध्ये पेट्रोल पंप आणि डिझेल ड्राय, ज्या एका पंपावर तुरळक साठा उपलब्ध आहे त्यावर मोठी गर्दी. नागरिकांना सहन करावा लागतोय नाहक मनस्ताप. वाशीमध्ये डिझेलच्या तुटवड्याची गंभीर समस्या. पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध नसल्याने वाहन चालकांना मनस्ताप. वाहन चालक, शेतकरी डिझेलअभावी अडचणीत. दिल्लीमध्ये सीएनजी आणखी झाला महाग. सीएनजीच्या दरामध्ये रविवारी प्रति किलो 1 रुपयांनी वाढ. आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये सीएनजी दरामध्ये झालेली ही दुसरी दरवाढ. अंगणवाडी सेविकांच्या पदोन्नतीसाठी आता कमाल मर्यादा रद्द. हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाचा निर्णय. पर्यवेक्षिका पदावर पदोन्नती देताना 45 वर्षांची कमाल मर्यादा रद्द. 45 वर्षांची कमाल मर्यादा नागपूर खंडपीठानं केली रद्द. आयकर भरती मग भरपाई द्यावीच लागेल. मुंबई हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. रस्ते अपघात दावा न्यायाधिकरणाच्या निकालावर शिक्कामोर्तब. छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद शाळांची आजपासून सुविधा तपासणी. हा उपक्रम मे 30 पर्यंत चालणार. ऐन उन्हाळ्यामध्ये तपासणी मोहिमेवर शिक्षण विभागामध्ये चर्चा. बुलढाण्याच्या शेगाव रेल्वे स्थानकावर पर्यावरण पंधरवडा निमित्तानं 15 मे ते 5 जून पर्यंत रेल्वे स्थानक परिसरामध्ये राबवण्यात येणार विविध उपक्रम. निवती समुद्र तळाशी सजणार आयएनएस गुलदारचं वैभव. निवृत्त झालेली युद्धनौका आयएनएस गुलदार सिंधुदुर्गच्या समुद्र तळाशी विसावणार. बरहुणामध्ये जिल्हाधिकारी स्कूटरवरून पोहोचले बांधावर. जलतारा प्रकल्पाचं काम पूर्ण करून घेण्याचं निमित्त. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल. धाराशिवमध्ये जलतारा प्रकल्पाचं काम युद्धपातळीवर. आरएमसी वाहनांच्या नियमांमध्ये मोठे बदल. सकाळी गर्दीच्या वेळेमध्ये सवलत. पुणे वाहतूक पोलिसांचा नवा आदेश. 360 डिग्री कॅमेरे बसवणं बंधनकारक. 20 मे रोजी औषध विक्रेत्यांचा लाक्षणिक बंद. पुणे जिल्ह्यातील 15,000 औषध विक्रेते संपात सहभागी होणार. केमिस्ट असोसिएशन पुणे डिस्ट्रिक्ट अध्यक्षांची माहिती. विद्युत रोहित्राला रात्री आग लागल्याच्या घटनांमध्ये वाढ. खंडित वीज पुरवठ्यामुळे नांदेडकर बेहाल. मराठी पाट्या नसलेल्या दुकानांवर कारवाई. 3 दिवसामध्ये 9,000 आस्थापनांची तपासणी. मुंबई महानगरपालिकेकडून 296 दुकानांना नोटीस. पश्चिम रेल्वेचं मोठं पाऊल. ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी. पश्चिम रेल्वेनं आता ज्येष्ठ नागरिकांसाठी लोकल ट्रेनमध्ये जादा आसनांची केली निर्मिती. पुण्यामध्ये 2 दिवस पावसाची शक्यता. शहरामध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता. भारतीय हवामानशास्त्र विभागानं
शक्यता वर्तवली। महाराष्ट्र अजूनही तापलेलाच, विदर्भामध्ये तापमान थेट 46 अंशांवर। दुपारी 12 ते 4 वाजेच्या दरम्यान शक्यतो घराबाहेर पडू नका, भरपूर पाणी प्या, काळजी घ्या, प्रशासनाचं नागरिकांना आवाहन। फुकट्या प्रवाशांना रेल्वेचा कोटींचा दंड। मध्य रेल्वेची एप्रिल महिन्यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या 4.96 लाख प्रवाशांवर कारवाई, 40,85,00,000चा दंड वसूल। बीएससीच्या हजारो विद्यार्थ्यांचे निकाल राखीव, एबीसी आयडी सादर न केल्यानं विद्यापीठाचं महत्त्वाचं पाऊल। सातारामधील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलामध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी संपन्न। हरियाणाची काजल बनली महिला हिंद केसरी विजेती, तर महेंद्र गायकवाड हिंद केसरी 2026चा विजेता ठरला। राज्यस्तरीय शासकीय पाणीपुरवठा कंत्राटदार संघटनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन भिवंडीमध्ये संपन्न। ठेकेदार आर्थिक विवंचनेमध्ये असल्यानं शासनानं तत्काळ निधी उपलब्ध करून देण्याची मागणी। बोंदो अशोक खरात प्रकरण, खरातची आज पोलीस कोठडी संपणार, खरातला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करणार। नीट पेपरफुटी प्रकरण, सीबीआयकडनं प्राध्यापक शिवराज मोटेगावकरची रात्रभर चौकशी। लातूरच्या आरसीसी क्लासमधील चौकशी संपली, तर सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयामध्ये आता मोटेगावकरची चौकशी। अमरावतीमध्ये उन्हाच्या तीव्र झळा, वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम, 21 मे पर्यंत उष्णतेची लाट कायम राहणार। नंदुरबारमध्ये शेतकरी पीक विमा रकमेच्या प्रतीक्षेमध्ये, तर तब्बल 1 लाख शेतकऱ्यांना अद्यापर्यंत विम्याची रक्कम नाही। खरीप हंगाम 2025 मध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे झालेली नुकसान भरपाई अद्याप मिळाली नाही। यंदा खरीप हंगामासाठी नागपूर विभागामध्ये 18,95,000 हेक्टर क्षेत्रावर पेरणीचं नियोजन। भात, कापूस, सोयाबीन, तूर पिकासोबत तेलबिया पिकाला प्रोत्साहन देण्याच्या विभागीय आयुक्तांच्या सूचना। भंडाऱ्याच्या तुमसर शहरातील शास्त्री वॉर्ड परिसरामध्ये भीषण दुर्घटना, ट्रान्सफॉर्मरला आग लागल्यानं परिसरामध्ये एकच खळबळ। नागपुरातील ब्रह्मदेव नगर येथील इलेक्ट्रिक डीपीला आग, उष्णता आणि शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज। अकोल्याच्या कमलानगर परिसरामध्ये उभ्या 2 कारनं अचानक पेट घेतला, अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश, सुदैवानं घटनेत कोणतीही जीवितहानी नाही। तापी नदीवरील हातोडा पुलाजवळ भीषण अपघात, वाढदिवसाच्या दिवशी चिमुकल्याचा अंत, चिमुकल्यासह दोघांचा मृत्यू, 3 जण गंभीर जखमी, कार आणि मोटारसायकलचा भीषण अपघात। यवतमाळच्या अरुणोदय सोसायटीमध्ये 440 व्होल्टचा धक्का, अनेक विद्युत उपकरणं जळाली। सोलापूरच्या मंद्रुपमध्ये 2 शाळकरी मुलांचा शेततळ्यामध्ये पोहताना मृत्यू, या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये नोंद। मुंबईच्या धारावी परिसरातील अशोल मिल कंपाऊंडमध्ये आग, सुदैवानं घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी नाही। मनमाडमध्ये अज्ञात टोळक्याकडनं तरुणाची हत्या, किरकोळ कारणावरून झालेला वाद विकोपाला, 2 दिवसापूर्वीच तरुणाचा साखरपुडा झाला होता। अमरावतीच्या सातेगावात अवैध देशी दारूचा साठा जप्त, एलसीबीची धडक कारवाई, 1 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। बेकायदेशीर गर्भपाताच्या गोळ्या विक्रीवर छापा, नालासोपारामध्ये डॉक्टरवर कारवाई, आरोपी डॉक्टरकडनं फूड्स अँड ड्रग्ज अधिकारी यांना धक्काबुक्की करत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वीडनचा सर्वोच्च सन्मान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रॉयल ऑर्डर ऑफ पोलर स्टार सन्मान प्रदान। भारत आणि नेदरलँडमधील संबंध आता सामरिक भागीदारीच्या स्तरावर, भारताचे नेदरलँडसोबत 17 करार, दुर्मिळ खनिजे संरक्षण क्षेत्रामध्ये सहकार्य, पंतप्रधान मोदी स्वीडनला रवाना। काँगो आणि शेजारील युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक, इबोलाचे 300 पेक्षा अधिक संशयित रुग्ण, इबोलामुळे 88 जणांचा मृत्यू, इबोला उद्रेकामुळे जागतिक आरोग्य आणीबाणी, जागतिक आरोग्य संघटनेची घोषणा। नीट पेपरफुटी प्रकरणी नवीन माहिती समोर, आरोपी पीव्ही कुलकर्णी हे लातूरमधील मोटेगावकरच्या क्लासमध्ये निवृत्तीनंतर काही महिने नोकरीसाठी होते, युवक काँग्रेसचे अक्षय जैन यांचा दावा। नीट पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, मनीषा मांढरे संपूर्ण कट कारस्थानातील अत्यंत महत्त्वाची कडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये नीट पेपरफुटी प्रकरणी एमआयएमचं आंदोलन, इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन, दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी।
नीट पेपरफुटी प्रकरण तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता. शुभम खैरनारचं पासबुक जप्त. आर्थिक गैरव्यवहार आणि पैशांची देवाणघेवाण देखील तपासणार. नीट पेपरफुटी प्रकरण. शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवर. नाशिकमधील प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार. पेपरफुटी प्रकरणामध्ये टेलिग्राम माध्यमाचा सर्वाधिक वापर. नीट पेपरफुटी प्रकरण. सीबीआयच्या रडारवर आता पालक. फुटलेला पेपर विकत घेतल्याची यादी सीबीआयकडे. नांदेडमधील एका पालकाची सीबीआयनं केली चौकशी. डिझेल तुटवड्याचा एसटीला मोठा फटका. खेड बस स्थानकामध्ये बस रोको आंदोलन. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर अखेर आंदोलन मागे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांची झुंबड. पेट्रोल डिझेल टंचाईच्या भीतीनं नागरिकांची धडपड. ड्रम आणि बादल्या घेऊन पेट्रोलसाठी वाहन चालकांची गर्दी. बीडमध्ये इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर खासगी वाहनं आणि रिक्षा चालकांचा भाडे दरवाढीचा निर्णय. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचं चित्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये गॅस टंचाईमुळे एमआयडीसीतील उद्योग अडचणीमध्ये. परप्रांतीय कामगारांचं पलायन. आजपासून सीएनजीच्या दरामध्ये 1 रुपयांची वाढ. दिल्लीमध्ये प्रति किलो सीएनजीचा दर 80 रुपये 9 पैसे. तर अवघ्या 2 दिवसामध्ये ही दुसरी दरवाढ. छत्रपती संभाजीनगरमध्ये डिझेल दरवाढीचा फटका. खासगी ट्रॅव्हल्सचं भाडं दुप्पट. पुण्याचं भाडं 500 रुपयांवरून थेट 1000 रुपयांवर. तर ट्रॅव्हल चालकांनी दरवाढ केल्यानं प्रवाशांमध्ये संताप. यवतमाळमध्ये डिझेल पेट्रोल दरवाढीमुळे फुलांच्या किमतीमध्ये वाढ. गुलाबाला 400 तर मोगऱ्याची 600 रुपये किलो दरानं विक्री. मुंबई पोलीस दलामध्ये काही महत्त्वाचे फेरबदल. अनेक पोलीस उपायुक्तांच्या बदल्या आणि नवीन पदस्थापना जाहीर. ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाण यांना दिलासा. टीडीआर प्रकरणी एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्पुरती स्थगिती. दोन्ही पक्षांची सुनावणी घेऊनच अंतिम निर्णय होणार. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको. सांगलीतील बोरगावात रस्ता रोको. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू. शेतकऱ्यांचा सरकारला इशारा. रायगडावर दारूच्या बाटल्यांचा अक्षरशः खच. शिवभक्तांकडून आता संताप व्यक्त. गडाच्या पावित्र्यावर प्रश्नचिन्ह. मध्य रेल्वेवर पुन्हा घेणार 6 दिवसांचा जम्बो ब्लॉक. कासारा इगतपूर विभागामध्ये पायाभूत कामं करण्यासाठी ब्लॉक. 17 मे ते 22 मेच्या दरम्यान दुपारी 3:50 पासून तर संध्याकाळी 5:50 असेल ब्लॉक. शासनाच्या नव्या आरक्षण धोरणाला मंत्री संजय राठोड यांचा विरोध. आरक्षित वर्गाला खुल्या प्रवर्गातून अर्ज करता येणार नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहीन. संजय राठोडांचं वक्तव्य. सीमांतग्रस्त गावकऱ्यांचा जनगणनेला विरोध. जनगणनेसाठी आलेल्या पथकाला आल्या पावली माघारी जावं लागलं. जमीन गेल्यावर गावात कोणी राहणार नाही मग जनगणना कशाला. ग्रामस्थांचा संतप्त सवाल. पालघरच्या बोईसर परिसरामध्ये पोलिसांची मोठी कारवाई. 21 रासायनिक ड्रम संदर्भातील कागदपत्र अपूर्ण असल्यानं रसायन घेऊन जाणारा ट्रक जप्त. एमआयडीसी बोईसर पोलिसांकडून पुढील तपास सुरू. खेडच्या भरणे उड्डाणपुलावर तळी रामांचा अड्डा. वाहनांची वर्दळ आणि नागरिकांची ये-जा सुरू असल्याने या प्रकारानं सुरक्षेचा प्रश्न निर्माण. अभिनेत्री उषा चव्हाणांनी सर्व शासकीय पुरस्कार केले परत. ठाण्यातील आनंद आश्रमामध्ये पुरस्कार केले परत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट. 100 रुपयांच्या जागी 500 तर 400 रुपयांच्या 2000 वसईतील एटीएम मध्ये तांत्रिक बिघाड. पैसे काढण्यासाठी लोकांची झुंबड. फ्रान्समध्ये मराठीचा डंका. फ्रान्समध्ये सध्या प्रतिष्ठित 79व्या कान्स फिल्म फेस्टिवलचा सोहळा सुरू. अभिनेत्री प्राजक्ता माळीनं कान्समधून शेअर केला व्हिडिओ. जळगाव चिंचोलीमधील एमआयडीसी मध्ये सतत वीज पुरवठा खंडित होत असल्याने एमआयडीसी मधील उद्योजक त्रस्त. अमरावतीमध्ये ट्रॅफिक नियमांचा खुलेआम बोजवारा. क्षमतेपेक्षा दुप्पट विद्यार्थ्यांची वाहतूक करून ऑटो चालकांकडून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. राणीच्या बागेमध्ये लवकरच सिंहाची जोडी येणार. गुजरात सरकारची मंजुरी. कोल्हापूर जिल्ह्यातील आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासन सज्ज. जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांची माहिती. राजाराम बंधारा देखभाल सुरू. मीरा भाईंदरमध्ये 24 तास पाणी कपात. नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. तर अल निनोमुळे यंदाचा पावसाळा लांबण्याची शक्यता. संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी पाणी कपातीचा निर्णय.
पुण्यातील बाणेर भागामध्ये महापालिकेचे कर्करोग रुग्णालय सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर देशातील पहिलं अद्ययावत कर्करोग रुग्णालय रुग्णालयाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि इतर मान्यवरांची उपस्थिती। वसई विरार शहरामध्ये अनधिकृत बांधकामांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर अति धोकादायक इमारतींना नोटीस बजावत खाली केलं मात्र पुनर्वसनाच्या कायद्यानुसार कुटुंबांना मदत मिळणार का असा सवाल उपस्थित। चांदीच्या आयातीवर नवे निर्बंध चांदीच्या आयातीसाठी आता परवानगी बंधनकारक केंद्र सरकारचा मोठा निर्णय। धाराशिवच्या संजीतपूर पानगाव क्षेत्रस्था मोकळा तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या पुढाकारातून रस्त्याचं मजबूतीकरणाचं काम सुरू। पंढरपूरमध्ये शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये रास्ता रोको आंदोलन शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची। वर्ध्यामध्ये शेतीचा खर्च गगनाला भिडला उत्पादनाला भाव नाही शेतकरी आर्थिक संकटामध्ये दरवाढीमुळे शेतकऱ्यांचं गणित बिघडलं। लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे बोगस खतसाठा जप्त कृषी विभागाची मोठी कारवाई कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना खत खरेदी करताना अधिकृत पावती घेण्याचं आवाहन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 3 वर्षापासून मोसंबीला भाव मिळेना शेतकऱ्यांना बागेवरच चालवला जेसीबी। वाशीमध्ये कीड नियंत्रणासाठी शेतकऱ्याची अनोखी शक्कल शेतकऱ्यांनी शेतामध्ये केले पक्षी थांबे रासायनिक फवारणी खर्च वाचला। छत्रपती संभाजीनगरमध्ये 24,000 हेक्टरवर मोसंबीची लागवड मोसंबीला भाव नसल्याने शेतकरी संकटात सुमारे 3,500 हेक्टरवरील झाडं शेतकऱ्यांनी तोडून टाकली। छत्रपती संभाजीनगरमध्ये खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या दरामध्ये वाढ खत दरवाढीमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण। परभणी जिल्हा कारागृहामध्ये विधी सेवा मदत केंद्र सुरू केंद्राच्या माध्यमातून कुटुंबियांना मोफत कायदेशीर मदत दिली जाणार। यवतमाळच्या कळंबमध्ये अनधिकृत तणनाशक सहनशील कापूस बियाणे जप्त कृषी विभागाची कारवाई 2,25,000चा मुद्देमाल जप्त। यवतमाळच्या पुसद बाजार समितीमध्ये गहू वजन घोटाळ्याचा आरोप 24 मिनिटांमध्ये 42 क्विंटल दाखवून 52 क्विंटल गहू भरण्यात आल्याचं समोर बाजारामध्ये काही काळ तणावाचं वातावरण। युरेनियम हस्तांतरण आणि अणुकेंद्रांवर मर्यादा अमेरिकेनं इराण समोर ठेवल्या 5 कडक अटी जागतिक राजकारणामध्ये खळबळ। अमरावतीमध्ये तापमानाचा पारा 45.8 अंशांवर अमरावती जिल्ह्यासह विदर्भामध्ये 21 तारखेपर्यंत उष्णतेची लाट। विदर्भाला उष्णतेचा येलो अलर्ट वर्ध्यामध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसवर तापमानामध्ये वाढ झाल्यानं उकाड्यानं नागरिक हैराण। नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर तापमान 43 अंशांवर वाढत्या उष्णतेमुळे प्रशासन सतर्क उष्णता नियंत्रण कक्ष सुरू करण्याचे आदेश। राज्यामध्ये उष्णतेची लाट कायम विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तापमान अधिक दुपारच्या वेळेमध्ये बाहेर पडताना काळजी घ्या नागरिकांना प्रशासनाचं आवाहन। नागपूरमध्ये वाढत्या उष्णतेमुळे दुपारी कोचिंग क्लासेसवर बंदी कामगारांना सुद्धा 11 ते 4 वेळेत विश्रांती द्या जिल्हाधिकाऱ्यांच्या रुग्णालयात हिट ॲक्शन प्लॅन सज्ज ठेवण्याचे आदेश। विदर्भामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेची लाट कायम अमरावती शहरामध्ये तापमानाचा पारा 46 अंशांवर। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।